समितीची बैठक बोलावण्यात आली आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात ही बैठक होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता वर्षा या त्यांच्या निवासस्थानी त्यांची ही बैठक होणार आहे। मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करू शकते असं शिवसेना खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहू इच्छिते असंही त्यांनी म्हटलंय। तर इतकंच नाही तर मुख्यमंत्री पदासह समसमान वाटप झालं पाहिजे अशीही मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे। सत्ता स्थापनेबाबत उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं नसून आमच्या समोर काही प्रस्ताव नसल्याचं शरद पवारांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय। सेनेनं केलेला सत्ता स्थापनेचा दावा शरद पवारांच्या वक्तव्यानंतर फुसकाबार ठरलाय। सेना आणि राष्ट्रवादी एकत्र सरकार स्थापन करण्याची काही शक्यता नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्षपदी उमेदवार उभा करणार असून शिवसेना आणि भाजपला सत्ता स्थापन करता येत नसेल तर राष्ट्रवादी सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेईल असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्री हा महायुतीचाच होईल। तणावाची जी स्थिती निर्माण झाली ती निवळेल आणि योग्य वेळ युतीची सत्ता स्थापन होईल असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। आदित्य ठाकरे सध्या लहान आहेत, त्यांचा अनुभव देखील कमी आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी मुख्यमंत्री पदाचा आग्रह शिवसेनेनं सोडावाचा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी दिलाय। दरम्यान अनुभव नसलेल्या आदित्य यांना मुख्यमंत्री बनवण्यात संजय राऊतांचं काय स्वार्थ आहे असा सवालही आठवलेंनी उपस्थित केलाय। नांदेडच्या भोकरमधून विधानसभेवर गेलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी सत्तेसाठी सुरू असलेल्या युतीच्या राजकीय नाट्यावर सडकून टीका केली आहे। भाजप शिवसेना सत्तेसाठी नेमकी काय काय करत आहे ते आम्ही पाहतोय। आम्ही सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून या ठिकाणी त्यांनी या सगळ्या गोष्टींवरती आम्ही फक्त बघत असल्याचं म्हटलंय। तर आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत अशी प्रतिक्रिया माजी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील दिली आहे। दरम्यान युतीच्या सत्ता नाट्यावरही त्यांनी यावेळी टीका केली आहे। भाजप सेनेचं नेमकं काय चालू आहे हे आम्ही सध्या बघत आहोत असं ते म्हणाले। राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी देखील काँग्रेसची भूमिका वेट अँड वॉचची असल्याचं म्हटलंय। राज्यामध्ये राष्ट्रवादीनं विरोधी बाकावर बसण्याची तयारी दर्शवली असून काँग्रेस काही वेगळी भूमिका घेण्याच्या मार्गावर असल्याचं काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रियेतून दिसत आहे। शिवसेनेच्या दाव्यातील हवा काँग्रेसनं काढली आहे। शिवसेनेसोबत जाण्याचा प्रश्न नाही, आम्ही विरोधात बसून जनतेची सेवा करणार असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंनी स्पष्ट केलंय। सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे। तशी माहिती काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगेंनी दिली आहे। शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेस तयार नाहीये असं त्यांनी स्पष्ट केलंय। शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेलं भांडण हे खोटं आणि सत्तेसाठी असून ते पुन्हा एकत्र येऊन काँग्रेसला शिवा देतील। काँग्रेस नेते शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार कसा करू शकतात असा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपमांनी केलाय। ट्विट करून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे। येत्या 5 ते 6 तारखेला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा शपथविधी पार पडणार आहे। तर शिवसेनेसोबत आली तर त्यांच्यासोबत अन्यथा भाजपचा एकट्याचा शपथविधी पार पडण्याची हालचाल आता या ठिकाणी भाजपच्या गोटात सुरू झाली आहे। अहमदनगर कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांची जामखेडमध्ये विजयी रॅली काढण्यात आली होती आणि या रॅलीमध्ये तरुणांचा मोठा सहभाग दिसला। रोहित पवारांच्या विजयानंतर पहिल्यांदाच रोहित पवारांची या ठिकाणी विजयी रॅली काढण्यात आली। तर कर्जतमध्ये पुन्हा रोहित पवारांची विजयी रॅली निघणार असल्याचं कळत आहे। अमरावती महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचलेत। कचरा उचलण्याचं कोट्यवधींचं कंत्राट खासगी कंत्राटदारांना देण्यात आलं, मात्र अधिकारी आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यावर कचऱ्याचे ढीग बघायला मिळतात आणि त्यामुळे अमरावती शहरावर प्रदूषणाचं सावट आहे। यामुळे नागरिकांमध्ये महापालिकेसंबंधी रोष बघायला मिळतोय। मुंबईमध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टची मुख्य रनवे हा 4 नोव्हेंबर ते 28 मार्च असे 6 महिने 8 तासांसाठी बंद राहणार आहे। सकाळी
9:30 ते संध्याकाळी 5:30 अशा वेळेमध्ये हा रनवे बंद ठेवण्यात येणार असून रनवेच्या पृष्ठभागाच्या दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। पण रविवारी मात्र हा रनवे वाहतुकीसाठी खुला राहील, तर 25 डिसेंबर आणि 1 जानेवारी अशा काही महत्त्वाच्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी तो खुला करण्यात येणार असल्याचं कळतंय। या कामादरम्यान दुसरा रनवे वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार आहे। माहीम स्थानकातील धोकादायक पादचारी पूल पाडण्यासह डागडुजी देखभालीसाठी मध्य हार्बर मार्गावरती आज आणि उद्या ब्लॉक घेण्यात येईल। पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नसला तरी माहीम इथल्या पादचारी पूल पाडण्यासाठी रात्रीच्या लोकल फेऱ्यांवरती त्याचा परिणाम होणार आहे। माहीम इथल्या पादचारी पूल पाडण्याचं काम मध्यरात्री 12:30 ते पहाटे 4:30 या वेळेत चालेल आणि त्यामुळे 2 नोव्हेंबरला 12:30 ची चर्चगेट भाईंदर ही 12:15 बोरिवली चर्चगेट ही अखेरची लोकल असणार आहे। तसंच वसई स्थानकातही मध्यरात्रीच्या सुमारास ब्लॉक घेऊन डागडुजीचं काम केलं जाणार आहे, त्यामुळे काही लोकल फेऱ्यांवरती त्याचा परिणाम होईल। राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या आठवड्याभरात पूर्ण होतील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले। सरकारने केलेले पंचनामेच ग्राह्य धरा असे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आले असून काही कारणास्तव पंचनामे होऊ शकले नाही तर शेतकऱ्यांनी फोटो काढून पाठवावे, ते देखील ग्राह्य धरले जातील असंही मुख्यमंत्री म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी नाशिक दौरा केला आणि यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली, तर त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथाही थेट जाणून घेतल्या। मनमाड आणि नांदगावला पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय। रात्रभर मुसळधार पावसानं दोन्ही शहरांना अक्षरशः झोडपून काढल्यामुळे मनमाडमधून वाहणाऱ्या रामगुळणा आणि पांझण तर नांदगावमधून वाहणाऱ्या शांकांबरी आणि लेंडी या नद्यांना पूर आला। दोन्ही शहरातील नदी शेजारील वसाहतीत पुराचं पाणी शिरलंय। या वसाहतींमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। तिकडे भुसावळमध्येही परतीच्या पावसामुळे खरीप पिकातील मका, ज्वारी, कपाशी यासह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास ओल्या दुष्काळानं हिरावून घेतलाय। प्रशासनाकडून पंचनामेचं काम होताना दिसत नसल्यानं शेतकऱ्यांमधून सध्या संताप व्यक्त होतोय। वाशिम जिल्ह्यामध्ये सतत परतीचा पाऊस कोसळत असून मनोरा आणि कारंजा तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडला आणि जिल्ह्यातील सर्व 6 तालुक्यांमध्ये परतीच्या पावसानं थैमान घातल्यानं शेतकऱ्यांसह जिल्हावासी त्रस्त झालेत। या पावसाचा मोठा फटका शेतीला बसला असून सततच्या या पावसामुळे शेती मशागतीची कामं करता येत नसल्यानं जमीन पडीक राहण्याची भीती व्यक्त होतीये। वाशिम जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं खरीपाच्या सोयाबीन, कपाशी, ज्वारी, बाजरी आणि इतर पिकांचं अतोनात नुकसान केलंय। या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून पिकांच्या पंचनाम्यांची गरज होती। प्रशासनानं जिल्ह्यातील खरीप पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश काढल्यानंतर महसूल, कृषी आणि ग्रामविकास खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पिकांचे पंचनामे सुरू केले असून हे कर्मचारी प्रत्येक शेतात जाऊन पिकांची पाहणी करत असल्याचं कळतंय। सदाभाऊ खोत यांच्याकडून नाशिकमधल्या पावसानं नुकसान झालेल्या भागाची त्यांनी पाहणी सुरू केलेली आहे। पाहणी करत असताना त्यांच्या समोर एका शेतकऱ्याला आपले अश्रू अनावर झाले। वडाळा भोई गावच्या परिसरात सदाभाऊ खोत यांनी द्राक्ष बागांची पाहणी केली। गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, भाजीपाल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर येत्या 8 दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण करून मदत दिली जाणार असल्याची माहिती यावेळी सदाभाऊ खोत यांनी दिली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झाले। या पावसामुळे खरीपाचं सोयाबीन, ज्वारी, कपाशी ही पिकं उद्ध्वस्त झालीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली आहे। शासनानं सरसकट नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी मारसूरच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खराब झालेलं सोयाबीन जाळून आपला जो आक्रोश आहे तो व्यक्त केला आहे। राज्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीने एकट्या पुणे विभागात 1 लाख हेक्टरहून अधिक पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं वर्तवलाय। त्यापैकी एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये किमान 25 हेक्टरवरील उभी पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। या अवकाळी पावसानं फक्त शेती पिकांचंच नुकसान झालेलं नाही तर अनेक ठिकाणी चक्रीवादळामुळे घरांवरचे पत्रे देखील उडून गेलेत। सर्वाधिक नुकसान हे जुन्नर आणि शिरूर तालुक्यात झाले। अशातच सरकारनं 33% अधिक नुकसान असेल तरच पंचनामे करण्याची भूमिका घेतल्यानं पीडित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे।
परतीच्या पावसानं राज्यातील अनेक भागात अक्षरशः धुमाकूळ घालत पिकांची नासाडी केली आहे, तर फळबागा देखील उद्ध्वस्त झाल्यात। त्यामुळे बळीराजावर आभाळ एवढं मोठं संकट कोसळलंय। एकीकडे शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना तिथे दुसरीकडे मात्र शासनाकडून मदत मिळत नसल्याचा आरोप करत येवल्याच्या सायगाव इथे किसान क्रांती एल्गार परिषदेमार्फत मोर्चा काढण्यात आला आणि त्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरसकट भरपाई देण्यात यावी, तसंच सातबारा कोरा करण्यात यावा यासह इतर मागण्या करण्यात आल्या। भिवंडीमध्ये परतीच्या पावसामुळे शेकडो एकर भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। हाताशी आलेलं भात पीक डोळ्यात देखत मातीमोल झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला। असं असूनही महसूल विभागानं पंचनामे केले नसून कोणत्याच प्रकारे मदत मिळत नसल्यानं महसूल विभागानं तात्काळ पंचनामे सुरू करण्यासाठी श्रमजीवी संघटनेनं आंदोलन सुरू केलंय। भिवंडी तहसीलदार कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आलं असून वाडा शहापूर तहसीलदार कार्यालयासमोरही सत्याग्रह आंदोलन सुरू आहे। क्यार चक्रीवादळ आणि होणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका कोकणातील मच्छीमार बांधवांनाही बसला। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून कोकणातील मच्छीमारी ठप्प आहे। समुद्र खवळल्यामुळे मासेमारीसाठी या ठिकाणी अनुकूल परिस्थिती नाही आणि त्याचमुळे आणखीन 3 ते 4 दिवस मासेमारी बंद राहण्याची चिन्ह आहे। मराठवाडा गेल्या 5 वर्षांपासून कोरड्या दुष्काळाचा सामना करतोय आणि आता गेल्या अनेक वर्षांनंतर मराठवाड्यात ओला दुष्काळ शेतकऱ्यांच्या नशिबी आलाय। ओल्या दुष्काळाचे वेगळाच परिणाम मराठवाड्यात जाणवतोय। गेल्या 5 ते 7 वर्षांपासून कोरड्या पडलेल्या विहिरी आणि बोरवेल आता तुडुंब भरल्यात। नुसत्या भरल्या नाही तर ओसंडून वाहत आहेत आणि हे पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या शेतकऱ्यांना आपल्या शेतातील सोयाबीनच्या पिकाला आग लावून दिली आहे। सतत कोसळणाऱ्या पावसानं पिकाचं मोठं नुकसान झालं आणि त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यानं खराब झालेल्या पिकाला आग लावून आपला संताप व्यक्त केलाय। धुळे जिल्ह्यामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी धुळे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये निवेदन देण्यात आलं आहे। यावर्षी परतीच्या पावसानं जोरदार थैमान घातल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीनं हिरावून घेतलाय। तर या पावसामुळे खरीप हंगामात येणारे मूग, ज्वारी, बाजरीसह कापूस काढणी अगोदरच शेतातच सडून गेल्याचं बघायला मिळतंय। परतीच्या पावसामुळे दौंड तालुक्यामध्ये देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। टोमॅटोच्या शेतामध्ये पाणीच साचल्यानं टोमॅटो सडून गेलेत, तर वांग्याच्या शेतीला देखील कीड लागली। या नुकसानीबाबत दौंड तालुक्यातील प्रशासनाकडून अद्याप कोणतीही प्रकारची दखल घेतलेली जात नाही आणि त्यामुळे दौंड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालाय। दिंडोरीमध्ये अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागेचं झालेलं नुकसान आणि कर्जबाजारीला कंटाळून एका शेतकऱ्यानं विष प्राशन करून आयुष्य संपवले। दिंडोरीच्या मोहाड इथे ही घटना घडली आहे। संजय भास्कर देशमुख असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं आत्महत्येचं सत्र सुरू झालं असून नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 2 दिवसांमध्ये तब्बल 3 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय। मोर्शी वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्र्याचं उत्पादन घेतलं जातं, मात्र या शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचं मार्गदर्शन मिळत नसल्यानं संत्र्यावर रोग पसरायला सुरुवात झाली आहे। सध्या संत्र्याला अचानक गळती सुरू झाल्यानं मोर्शी वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। औरंगाबाद इथे बनावट नोटा छापून कमी दरात विकणाऱ्या 3 जणांना अटक करण्यात आली। आरोपींमध्ये एका उत्तर प्रदेशच्या आरोपीचाही समावेश आहे। तर पुंडलिक नगर पोलिसांनी कारवाई करत सुमारे 15,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या। तर बनावट नोटांचं मोठं आंतरराज्यीय रॅकेट त्यामुळे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। मुरबाड कल्याण महामार्गावरती एसटी आणि खासगी बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे आणि या अपघातात 10 ते 12 जण जखमी झाले असून 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती कळते आहे। महाराष्ट्र सरकारनं दलित शब्दाऐवजी नवबौद्ध शब्द लावण्याचे काढलेले परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीसाठी भंडाऱ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं जात आहे। रजिस्टर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि पंजीकृत बौद्ध समाज महाराष्ट्र युनिटच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। बार्शीमध्ये महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 6 किलो चांदी चोरून नेली। बार्शीतील मुख्य बाजारपेठेत असलेल्या दुकानातून ही चोरी झाल्यानं मोठी खळबळ माजली आहे। चोरट्यांनी दुकानातून सीसीटीव्ही कॅमेराही चोरून नेलाय। श्वान पथकाद्वारे या चोरट्यांचा शोध घेणं आता सुरू आहे।
बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बघूया जगभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या थायलंड दौऱ्यावर जाणार आहेत। आशियान, पूर्व आशिया आणि RCEP शिखर बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा थायलंड दौरा असणार आहे। गेल्या वर्षभरापासून देशातील वाहन उद्योगावरील मंदीचे मळभ हटण्यास सुरुवात झाली असून गेल्या 10 महिन्यांमध्ये प्रथमच ऑक्टोबरमध्ये वाहनांच्या विक्रीमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे। देशातील सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी असणाऱ्या मारुती सुझुकीची विक्री ऑक्टोबरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 4.5% वाढली आहे। बातमी क्रीडा विश्वातून भारतीय महिला हॉकी संघानं ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेची धमाकेदार सुरुवात केली आहे। पहिल्याच सामन्यात भारतीय महिलांनी 5-1 अमेरिकेचा धुव्वा उडवलाय तर गुरजीत कौरनं 2 गोल करत भारताला विजय मिळवून दिलाय। बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर अनेकांनी हजेरीही लावली आहे। मात्र पहिल्यांदाच या सेटवर एक मांजर आल्याचं बघायला मिळालं। बिग बींनी या मांजरीचा फोटो शेअर केला असून त्याला एक गमतीशीर कॅप्शनही दिलंय। ए बिल्लोरी बिल्ली बिल्ली खेलन चली केबीसी जैसे आई फॉरेस्ट फिंगर लोट पोट हो गई वही असं कॅप्शन बिग बींनी त्या फोटोला दिलंय।